लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर युवक काँग्रेसचे न्याय सत्याग्रह आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी फळ भाजीपाल्याची माळ गळ्यात घालून दुधाने केले स्नान. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात युवक काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी फळ भाजीपाल्याची माळ गळ्यात घालून दुधाने स्नान करत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर आणि ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे मागील 7 दिवसांपासून US ट्रेड डील कायदा रद्द करणे, MSP शेतकरी कायदा करणे, शेतमालाला हमी भाव देणे, कांद्याला हमी भाव देणे, देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणे, भरमसाठ होत असलेली गॅस दरवाढ अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी न्याय सत्याग्रहाची आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाने स्नान करून व फळभाजीपाल्याची गळ्यात माळ घालून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली. सरकारला 15 दिवसाची मुदत देण्यात आली व मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास विलास अवताडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. सत्याग्रह आंदोलन जिल्हाध्यक्ष विश्वास अवताडे व शहराध्यक्ष नागरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ, ॲडव्होकेट सय्यद अक्रम, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, प्रदेश सरचिटणीस अजय डिडोरे पाटील, प्रदेश सचिव गुरमीत सिंग गिल, राहुल सावंत, राहुल संत, इरफान पठाण, मुजाहिद पटेल, शोहेब अब्दुल्ला शेख, अभिषेक शिंदे, चैतन्य जायभाये, अर्जुनराव ठोबरे पाटील, सौ प्रियंका खरात, द्वारकादास मुठ्ठे, अक्षय घाळ, रघुनाथ म्हस्के, अनिल पळसकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.